नमस्कार मित्रांनो, कॅलिग्राफी सिरीजचा हा माझा दुसरा व्हिडिओ आहे। मागच्या वेळेस जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये शहीद भगतसिंग यांचं नाव लिहिलं होतं, या व्हिडिओमध्ये जय श्रीराम या टेक्स्टचं या नावाचं मी तुम्हाला कॅलिग्राफीमध्ये रूपांतरण करून दाखवणार आहे की बाबा श्रीराम हे आपल्याला किती सुंदर आणि कशा प्रकारे लिहिता येईल। तर यामध्ये मी जो ब्रश घेतला आहे हा घेतला आहे, याचा अँगल 161 घेतला आहे आणि याचा जो राउंडनेस आहे हा 11% ठेवला आहे। ओके, तर बघा इथे मी जय श्रीराम लिहितोय। जेव्हा पण तुम्ही कॅलिग्राफी लिहायला सुरुवात कराल स्टेजवरती त्यावेळेस काय करायचं, थोडंसं वॉर्मअप करायचं। वॉर्मअप म्हणजे काय, आपला ब्रश पेन टॅबलेटवरती असा फिरवायचा आहे, म्हणजे सर्कल्स काढायचे, लाईन्स काढायचे, जसं बेसिक आपण ड्रॉइंगच्या याच्यामध्ये करतो तसं याच्यामध्ये पण वळणदार अक्षर यायला सुरुवातीला आपण थोडंसं वॉर्मअप करायचं, जेणेकरून आपल्या हाताला सवय झाली की आपलं अक्षर छान यायला सुरुवात होते। तर जय लिहिताना बघा मी ज साठी जी लाईन होती तीच य साठी कॉपी केल्यामुळे काय झालं जय, आणि ते लाईन त्याचे हाईट आणि डिझाईन सर्व सेम आलंय। ओके, आता श्री बघा कशा प्रकारे मी लिहितो। तर सुरुवातीला आपल्याला R&D करून बघायची असते, आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं असते। तो सुरुवातीला बघा मी कसं लिहून बघतोय आणि नंतर जसं मला फायनल वाटलं ते स्टील ठेवायचं आहे। ओके, जसं पाहिजे तसं ठेवायचं आहे। तर आता हा श्री इथे लिहिला आहे, याच्या लाईनच्या खाली जो आपण एक हे दिलं आहे क्रॉस लाईन, सेम ती डिझाईन सर्वीकडे मेंटेन करायची आहे, जेणेकरून त्याला एक संगत सारखा एक समान असं दिसेल ते। आता इथे राम बघा, हे राम पण सेम त्याच याच्यामध्ये मी लिहितो इथे जय श्री राम। ओके, तर बघा इथे राम मी लिहिलंय। आता रामची पण स्टाईल तीच असेल, फक्त आता काय करायचं याच्यामध्ये अजून काय आपण डेकोरेट करू शकतो। आता आपण हे लिहिलंय पण इथे लिहून संपत नाही, अजून आपलं थोडंसं समोर याला अजून किती सुंदर आपण करू शकतो। तर बघा मी पण इथे 1-2 वेळा असं ट्राय करून पाहतोय। ट्राय केल्यानंतर जी स्टाईल छान वाटते ते स्टाईल कंटिन्यू मी ठेवतोय। तर आता रला बघा मी किती प्रकारे करून बघतोय असं, पण मला नाही वाटलं की बाबा हे छान वाटेल। तर बघा क्रिएटिव्हमध्ये मर्यादा नसतात, क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी तुमच्या मनपसंतीची पाहिजे तशी करू शकता। तर आता इथे बघा या राम मधल्या म वरती मी काय करतोय, एक झेंडा ड्रॉ करतोय। सो झेंडा ड्रॉ करायला मी काय केलं, इथे पेन टूलचा वापर करतोय। सो हे छोटेसे ड्रॉइंग जे असतात, ॲबस्ट्रॅक्ट ड्रॉइंग आपण म्हणू याला, म्हणजे झेंड्याचा शेप आहे पण तो असा काही पर्टिक्युलर शेप नसतो जेणेकरून की अवघड आहे खूप। सो तो अवघड शेप नसल्यामुळे तुम्ही तो डायरेक्ट ड्रॉ करण्याची डेअरिंग केली पाहिजे, जेणेकरून गावीले छोटे छोटे शेप्स ड्रॉ करून आपण एक चांगलं ग्राफिक याच्यामध्ये बनवू शकू। वेक्टर ग्राफिक्स यामध्ये आपण छान प्रकारे करू शकतो। आणि जे नोड्स आहेत हे नोड्स हलवायला यामध्ये आहे Shift+C हा शॉर्टकट आहे, याने तुम्ही प्रत्येक नोड्स हा हलवू शकता। नोड्सला आपण तसं E दाबून अँकर टूलनी पण आपण करू शकतो, नोट्स इकडे तिकडे मूव्ह करू शकतो, पण नोट्स मधले जे 2 पॉइंट्स असतात ते Shift+C नी आपण इथे आणू शकतो। ओके, त्याच्यावर क्लिक केलं सो आपण काय करू, फ्लॅग आता झाला आहे तर फ्लॅगची लेअर या लाईनच्या खाली गेली पाहिजे। सो त्याला काय शॉर्टकट आहे, त्याला आहे कंट्रोल क्लोज आणि ओपन ब्रॅकेट। सो हे क्लोज आणि ओपन ब्रॅकेटमुळे लेयर्स खालीवर होतात। आता बघा इथे हा जो ऑरेंज कलर आहे झेंड्याचा हा मी इथे याच्यामध्ये देतोय, म्हणून काय झालंय सगळी डिझाईन एकसारखी दिसायला लागली नावाची। मित्रांनो, तुम्ही पाहताय अरिहंत ड्रॉइंग क्लासेस यूट्यूब चॅनल। मी आहे तुमचा मित्र आर्टिस्ट राहुल उनवणे। मी तुमच्या समोर ड्रॉइंग रिलेटेड, टुडे ॲनिमेशन रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असतो, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।